मला बांगड्या दाखवते बघा. हे ट्रेंडिंग काश्मीर म्हणजे डोलर समजू शकतो काय विचार करतो. येस, यो पॉइंट आमचा आपली सवय ना तो टॉप. गाईज आंबा मंडळी माहोल डेंजर झालं मंडळी. गाईज दिस इज दाबेली दाबू आणि ही पेटू आणि दिस इज पाणीपू. थोडीशी ब्रेक. मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. स्वतः मालक स्वतः संचालक स्वागत करते. तर उज्जैनचा आहे पहिलाच दिवस, म्हणजे आज आम्ही लँडिंग केला इंदोरवरून आलो उज्जैनला. आणि आता उज्जैनवरचे जे आपले देवस्थान आहेत त्यांचं आपण आता दर्शन करायला झालं. सर्व आपण कपडे घालून, ते पण सफेद कुर्ता. हे बघा इकडे दिवेश भाऊ आहे, ते पण एकदम साखरपुड्याला चाललेत. आणि इकडं त्यांचा पोरगा आणि ते त्यांचा पप्पा एकदम सेम आणि केपीडे वाईट गँग. गाईज वाईट गँग वाईट गँग. आणि आता आपले सर्व वुमेन्स पण वाईटच घालणार आहेत. तर तुम्हाला बँडवाले दिसणार आता सर्व. तर ब्लॉग पूर्ण येईपर्यंत बघा आणि चॅनल पण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा. देवदर्शन आहे तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार आहे आणि उद्याचा ब्लॉग वेगळा असणार आहे. आणि आता पायल रेडी होणार आहे आणि आम्हाला बांगड्या दाखवते बघा. हे ट्रेंडिंग काश्मीर ट्रेंडिंग काश्मीरी बँगल्स आहेत. काश्मीर वरून बनवलं का? मला वाटतं याचा आवाज ट्रेंडिंग पायल चालू. गोड सर्व वुमेन्स खूप सुंदर दिसतात. हे बघा एकदम गोंडस सफेद एकदम ट्रेडिशनल सुरू. बोबो इज आंबा गाईज 2 आंबा इन 1 फ्रेम. पायल काय बोलणं माझ्या पिसल मी ठरवलंय का मी भांडणं करणार नाही ट्रिप मध्ये. मी भांडणं करणार नाही. हे बघा महाकाल बायपास, इथून डायरेक्ट रोड आहे. डायरेक्ट आम्ही समोर मंदिर दिसतंय, इथूनच आम्ही दर्शन करणार आहोत आपल्या डायरेक्ट मंदिराजवळ. लेट्स गो. काही हा जो कार्पेट आहे ना याच्यावर टाकलंय पाणी, त्याच्यामुळं गरम नाही वाटत पायाला. नाही रे, कार्पेट व पाणी आहे ना मस्त. पायाचा वास पाहिजे याला, पाय वाचतं ते नाही. आणि ते बहिण एक सोलत ना आमचं कोमट वास येईल. पण मोबाईल जमा करायला लागते काही कारणास्तव. इथं आला तर मंडळी दर्शन तर एकदम भारी झाला आणि जास्त गर्दी नाही आहे यात. हे बघा जास्त गर्दी नाही, पूर्ण खुल्ला आहे. दर्शन एकदम भारी. मला वाटते 25-30 मिनिटात दर्शन झालं आणि 1 नंबर दर्शन झालं. आणि आता आम्ही चाललोय महाकालेश्वर मंदिर, म्हणजे जिथं फ्रंट तो फेस आहे ना तिथं चाललोय फोटो काढायला. आणि सर्व फोटोग्राफी चालू आहे इकडे, सम फोटोशूट चालू आहे. आणि हा बघा गजासूर सहार तुलसी ओ मैंने घेरी मैंने आमची एनर्जी आम्ही डायरेक्ट म्हणजे आड जोड म्हणजे डोलर
तुम्ही समजू शकता का काय विचार करता. येस, यो पॉइंट आमचा आपली सवय आहे ना सगळ्यात तो टॉपला टॉप, कारण की ते आमची सवय आहे. भाऊ कुठे हवा लागते एकमेकांची. हवा आमचीच आहे ना हवा. पप्पा कुठे आहे? तुलसी हा अरे वाटते. नमो पार्वती पते हर हर महादेव. वाव. कोणचं चांगलं जय फुटायला तर महाकाल. मला द्या. जय श्री महाकाल. हे उभी काढ की पिढी. इकडे बघ. हुमन गँग महाकाल के भक्त. तर मंडळी आम्ही सर्वांनी लावले जय महाकाल चंदनलाल. सगळी एकदम क्यूट दिसतात. सगळी भारी वाटतात. तर आता आम्ही चाललोय. आणि थंड वाटतंय ना तुझ्या. थोडा थंड वाटते कारण की ते चंदनाचा लेप आहे आणि त्याच्यावरती कुंकूचा पाणी. आणि तसं तर पहिल्यापासूनच आम्ही गोड आहोत ते सर्व. काय सांगायचे बोलायची काही गरजच नाही. तर आता आमचं दर्शन वगैरे मस्त झाला, फोटो सेशन पण झाला. आता झालं रामघाट आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिथे जाऊन शो आहे, म्हणजे चिलमिली शो आहे, तर तो पण एन्जॉय तर करा. आम्ही असं सांगणार नाही, आम्ही डायरेक्ट दाखवू. धमाका. दर्शन मन पूर्ण झाला पाहिजे तसा झाला. येस, मस्त झालं. आणि शांततेत एकदम. चंदन निश्चित पण शांत वाटते. ही सगळी आमची गँग आहे. डोंगरावरती उतरून खाली आलो का तर चालू रामघाटला. हे बघा रामघाट. हे बघा रामघाटात तिथे जाण्याचा मार्ग इकडे आहे. अर्धा घाट. हो खाल्लाच वाटतंय. भारी भारी. इथून एवढा असा एंट्री काढताना किती भारी वाटतंय. तिथं गेल्यावर अजून भारी वाटतं. हो सही. बघा ना कसला भारी वाटतंय. मंडळी माहोल डेंजर झालं मंडळी. काय आता आम्ही आरती चालू आहे आणि आरती पण घेणार आहोत. मंडळी इथे शॉपिंग आहे थोडी म्हणजे नॉर्मल आपले जे शर्ट टी शर्ट त्याच्यावर महाकाल लिहिलेलं असतं. 150 रुपये टॉप. प्रेम बिम पण आहे ते बघा महाकालच्या, खूप सुंदर आहे. आणि गंगा आरती तर खूप भारी भेटली आणि मी दिवा पण सोडला. भारी वाटला एकदम. दिव्य मन प्रसन्न वाटलं एकदम. डमरू बाबाजी का डमरू टोंग. कॉमेडीचा विषय आमचा प्रत्येक क्षणात असतं. गाईज दिस इज दाबेली द दाबू आणि पेटू.
आणि दिस इज पाणीपू. दिस इज हमारी पब्लिक और This is our family. yes and I eating पाणी पू. मला साईडला करतस अरे चड्डी तुझी काली काली. पैसे निघा द्यावा लागला. एक प्लेट बनव. काय खाशील भाऊ काय खाशील. भाई लाया बिया डालो काही नाही कम आहे. आता आमची मंडळी गेली पुढं आणि बॅक फायरला आम्ही खातोय. बॅक फायर होणार आहे असं वाटतंय. कारण की ते भैया बोलते का तिकडे आहे. उद्या सकाळी आम्ही दर्शनाला नाही दिसलं तर समजून का समजा का सकाळी झाली सुरसुरी. किपिटी नाही खरंच टेस्टी मध्ये टेस्टी आहे. थोडीशी ब्रेक. कसं काय तर इथं आलो ना तर मी रेस्टॉरंटला असं स्ट्रीट फूड ट्राय केला. आणि एक स्पेशल स्ट्रीट फूड ब्लॉग येणार आहे तो इंदोरला. आम्ही खाऊगलीला जाणार आहोत तर त्या ब्लॉगसाठी पण वेट करा. तुम्हाला लागतं कधी कच्ची पाहिजे ते सांगा नाही तर तिखट बनवले ना हुरहुरी होईल. स्टॉप घ्या, स्टॉप घ्या. लोका बोलतो काय मस्त. तीन बिगडा काम बिगडा. तीन तिकडा काम बिगडा. काहीच भोजन चालू आहे आमचा. भोजन शेव भाजी दाल फ्राय मटर आलू मटर आणि रोटी. आणि आम्ही हल्दीला आलोय काही डीजे चालू आहे आणि हल्दीला मटन चिकन खातो. ए पाटील पाटील आम्ही मजा केली हो. लय मजा आली. गाईज आज आम्ही म्हणजे अफलातून मजा केली. जय श्री महाकाल भैया जय श्री महाकाल बोलो जय श्री महाकाल. तर गाईज आता आम्ही आलो पदयात्रा उरणशी आलो आता उज्जैनला. पदयात्रा म्हणजे चालत आलं. सुमित पाटील स्वतः माझ्या सोबत आहेत. चालत आम्ही आलोय. हा जेवण जिरवाला पदयात्रा. यो पेटलेला असतं बाहेर. यो बघा गाईज किती मोठा दिवा आहे गाईज यो जाम मोठा दिवा आहे. पदयात्रा आम्ही करत आलोय इथपर्यंत दिवा बघायला. यात्री कुठे आहेत आपले. यात्री सगळे एक तिकडे झालाय गाईज यात्री. आणि काय यार बोललो याला पिंडी आहेत त्या. जलतात त्या पिंडी. माझ्या बाजूला होता ना टाकल्यापासून तो कुठला मंत्र बोलत होता काय माहिती. उत्तर पर्यंत तो तसं त्याचं कंटिन्यू बोलतोय मला. तुझ्या बाजूला कोण माझ्या बाजूला नव्हता. पाटी पिंकू भाऊ बसले त्याच्या पुढं मंत्र बोलत कंटिन्यू. ओम नमः बाबा. निस्त्या लाईटा काही आणि कमान तरी कसली मोठी आहे. आणि गणपती बाप्पा मोरया. ही बघा खूप मोठी कमान आहे. सुंदरेंद्र खूपच छानेंद्र. आणि इथं जमिनीतून लाईट येते तुम्हाला दाखवते बा. हे बघ इथं जमिनीतून लाईट. भाऊ जमिनीतून लाईट येते हो. ही बघा ही बघा गाईच.
गाईज लावा केक. हे बघा डॉमिनोज At 1 p.m. ॲट 1 PM.